वृंदा काकू, वृंदा काकू, आपल्या कुटुंबांचे 7 पिढ्यांचे संबंध आहे. आपण जर ठरवलं तर सगळं काही परत आधीसारखं होऊ शकतं. तुम्ही एकदा विचार तर करून बघा मी काय म्हणतोय त्यावर. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना दोन्ही घरचे संबंध पूर्वीसारखे व्हावे? मग माझी गेलेली 1.5 वर्ष मला परत आणून द्या. गडबड होणार आहे. खूप मोठी गडबड होणार आहे आत्यामुळे. आत्या रोज बाजारात एक नवीन दागिना येतोय यांचा. माझा बजरंग बिचारा यांच्या पैसा सोडून गेला अर्ध्यावर. नाही, आत्याने जर का ठरवलं तर ती काही करू शकते. नाही, मी काय करू? मी जाऊ? नाही, जाऊ पण शकत नाही. एक तर आईला आधी सराफांबद्दल एवढा राग आहे, त्या जर का तिला काही सुचत नाहीये मला. जर का राजवीर सरांच्या समोर आई जर का यामिनी मॅम बद्दल काहीतरी बोलली तर माझी मम्माच माझ्यासाठी सगळं काही आहे. माझ्या आयुष्यात तिची जागा अजून कोणीच घेऊ शकत नाही देवा. जर तू तिला परत माझ्यापासून दूर केलंस ना तर मी हातच जोडणार नाही तुझ्या समोर. मी काय मी जाऊ का परत? नाही, जाऊन काही चुकी होणार नाही. आता जाऊन काहीच होणार नाहीये. काय करू? मला काही सुचत नाही. काय करू? यामिनी मॅमचा फोन, यामध्ये नंबर सेव्ह असेल. हा, नंबर काय नावाने सेव्ह केला असेल? सापडत का नाहीये? भामा नावाने सेव्ह केला असेल. नंबर माझा भरलेला संसार मला परत आणून द्याल? हाच मुहूर्त आहे यामिनीच्या फोटोला आग लावायचा. आमचं घर पैशाने भरलेलं कधीच नव्हतं, आनंदाने भरलेलं होतं. तो आनंद मला परत आणून देऊ शकाल? माझे सगळे हरवलेले सणवार मला परत आणून देऊ शकाल? ताठ मानेने फिरणारे माझे सासरे आज तासनतास खाली वाकून लोकांच्या कपड्यांना इस्त्री करतात. त्यांचे ते कष्ट परत आणून देऊ शकाल? माझ्या मनालीचं लग्न, भाऊचा बिझनेस सगळं राहून गेलं. यांच्या बरोबर बघितलेली ती सगळी स्वप्न सुद्धा राहिली. ती स्वप्न आणता येतील तुम्हाला? बजरंग गेला आणि आमच्या सुखाला आगच लागली ना. पण ज्यांनी आमच्या सुखाला आग लावली त्यांनी का नाही जळायचं? आम्हीच का जळायचं? बोल बोल, आणखीन किती जखमा देणार आहेस? माझ्या फोन मध्ये नंबर आहे. लवकर तू राजवीर सराफ आणि तुझी ती मॅडम, तुझी
चल ना. काही बोलू नकोस, तोंड बंद ठेवायचं, चूप एकदम. प्लॅन कॅन्सल, प्लॅन कॅन्सल. भाऊसाहेब, तू इथे काय करतोस? गोंदा काकू, ठीक आहे. 7 पिढ्यांचे संबंध पुन्हा पहिल्यासारखे व्हावे असं वाटतंय ना तुम्हाला? मी जे जे गमावलं ते सगळं मला परत आणून द्या. आणि नाही जमलं ना तर पुन्हा कुठल्याही विषयावर माझ्याशी बोलायला येऊ नका. इव्हाना भामाने फोटो जाळून राजवीरला भडकवलं असणार. मयुरी मयुरी, आता तुमच्या नात्याला राजवीरच मोडून टाकेल. भाऊसाहेब, हा मॅम. मैत्रीण कशी आहे तुझी? कोण? कोण? मयुरी, तुझी खास मैत्रीण. काय नवीन खबर? माहित नाही मॅम. माहित नाही? तुला मी तिच्यावर नजर ठेवायला सांगितली होती ना? हो मॅम, मी नजर ठेवूनच आहे, पण विशेष असं काही नाही. अरे बाहेर जा. चल. बोल, झालं का काम? काय काय बोलताय मॅडम? कसलं काम? तुम्ही सांगितलं ना नको करू म्हणून. काय? मी नाही म्हण, डोक्यावर पडलीस का तू? मी कधी नाही म्हणाले. हो, असं काय करताय मॅडम? तुम्हीच मला फोन केलता आणि तुम्हीच बोलला ना गप बस, आता काय करायचं नाही म्हणून. काय? भामा, मी तुला फोन नाही केला. इनफॅक्ट मी तुझ्या फोनची वाट बघत होते. मॅडम, अहो तुमच्या डोसक्यावर काय परिणाम झाला का? सकाळी सकाळी थोडे ढोसले तुम्ही. असं काय करताय सर? आता मला कळायला लागली तुमची नाटक. पैसे द्यायची आली म्हणून कोलांटी मारताय ना? पण ही भामा पैसे घेतल्या बिगर गप बसायची नाही, सांगून ठेवते. चुप. आवाज खाली.
कुणीही माझ्याशी असं बोलत नाही, कळलं? एक तर तू काम नाही केलंस, त्यात खोटं बोलतेस. पैसे हवेत म्हणून खोटं बोलतेस का? अहो असं काय करताय मॅडम, मी गाडी पेटवणारच होते, तितक्यात तुम्हीच फोन केला आणि मला सांगितलं ना गप बस म्हणून. अगं हे एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. यो काय आलता तुमचा कॉल, नाव बी आहे. कॉल माय फूट. मी फोन नाही केला. विंडो ठेव फोन. खोटारडी. येडी आहे काही बाई. मग माकडावानी कॉल आणि तेवढ्या मारते पैसे द्यायची वेळ आल्यावर. हिनी फोन केला नसता ना तर आज मयूरचं आणि राजवीरचं नातं तुटल्यातच जमा होते. कोण देखील मॅम 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 काय करत होतास? चोरून माझं बोलणं ऐकत होतास? नाही नाही मॅम, मी काही नाही ऐकलं. ए, दाराच्या एवढ्या जवळ होता, बोलणं ऐकत नव्हतास तू? मॅम मी खरंच नाही काय ऐकलं. आउट आउट. ड्युटी संपली तुझी. सॉरी. चल चल. आई, अगं आत्या कुठे राहिली? म्हणजे आपल्या बरोबरच होती ना ती. तुझं लक्ष नव्हतं का? मला सांगून गेल्यात त्या टेलरकडे ब्लाऊज आणायला गेलेत, येतील थोड्या वेळात. सामान आत ठेव. हे घे. तुम्ही असे अचानक का सोडून गेलत आम्हाला? आता हे उरलेलं आयुष्य कसं काढू मी? दमले हो मी. ताई होते माझ्याच्याने आता. आई, आई, रडू नकोस ना. मलाही बाबांची खूप आठवण येते ग. जरा कुठे सावरायचा प्रयत्न करतोय की हे सराफ पुन्हा समोर येऊन उभे राहतात. आणि मागचं सगळं आठवतं. नक्की हवंय काय यांना? नाही, तुम्हाला वाटतंय तसं काहीच झालं नाही मिस मयुरी. कुंदा काकू खूप चांगलं बोलल्या माझ्याशी, खरंच. मी खरंच सांगतोय मिस मयुरी. सर, ती आई आहे माझी. मी ओळखते तिला आणि तुम्हालाही ओळखते. मला माहिती आहे ती नक्कीच चिडली असणार. सर, तुम्हाला नाही खोटं बोलता येत. मी सांगा ना मला काय झालं मार्केटमध्ये. आई काय बोलली तुम्हाला? मला हे सगळं ऐकायचं म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं. प्लीज सांगा ना सर. मिस मयुरी, पहा, मी अचानक असं समोर आल्यावर कुंदा काकू सगळं काही नॉर्मल असल्यासारखं माझ्याशी एकदम हसून बोलतील अशी माझी मुळात अपेक्षाच नव्हती. सो थोड्या उखडल्या होत्या त्या, पण फार काही वाईट नाही बोलल्या. आणि एवढ्या दिवसांची नाराजी आहे, राग आहे, तो काही एका दिवसात तर जाणार नाही ना.
बघा मी तुम्हाला बोलले होते ना सर, मला माहिती आहे ती आई आहे, रागाच्या भरात काही बोलून जाते. पण मिस मयुरी, त्या आई आहेत ना, आई ह्या शब्दातच सगळं काही आलं. आईचं बोलणं काही मनावर घ्यायचं नसतं. काय झालं मिस मयुरी, कसला विचार करताय? नका ना टेन्शन घेऊ. हो सर, पण सर यापुढे परत असं काही बोलायचं असेल ना तर आपण दोघांनी एकत्र मिळून बोलूया. म्हणजे तुमच्या घरी असो किंवा माझ्या घरी असो, आपण दोघांनी एकत्र मिळून आपलं प्रेम पुढे नेऊ. चालेल. पण मिस मयुरी, आज जर मी तुमच्या आईंशी मनमोकळेपणाने बोललो नसतो तर मला कळलंच नसतं की मागच्या 1-1.5 वर्षात तुमच्या कुटुंबाने किती काय काय सोसलंय. तुमचे बाबा गेल्यापासून. हो सर, पण ते सगळं परत थोडी आणता येणार आहे. का नाही आणता येणार? नाही म्हणजे सगळं काही जरी परत आणता येत नसलं तरीही काही आनंदाचे क्षण तर परत आणता येऊ शकतात ना. आमच्या कुटुंबाकडून खरं तर मागच्या 1-1.5 वर्षात खूप काही करता येऊ शकलं असतं आणि तेच मला करायचं. म्हणजे मला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी बघायचं मिस मयुरी, आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी. कराल ना मला मदत? हो सर. अजब कहानी, अबुल प्रीतीची अजब कहाणी. हे फोन आलेल्या लोकांची यादी कुठे गे बाई? हा ही यादी, फोन आलेली लोक. यामिनी सराफ, हे काय नाव बी लिवलंय स्पष्टपणे. ही मला म्हणते डॉक्टर पडली काय, तिचंच डॉक्टर फिरलं असणार. हे बरोबर किती हे जरा वाचतोस का? काय लिवलंय रे? यामिनी सराफ. यामिनी सराफ आहे ना. आणि ही बाई मला म्हणते मी डॉस्कर पडली आहे. हिचंच डॉस्कर फिरलाय की नाही? मला येडी म्हणते. आता मी येडी आहे का? तुला येडी दिसतो मी? बघतो काय माझ्याकडे? जा की कामाला. बघतोय माझ्याकडे. येडी आहे का मी? यामिनी सराफ. तर उद्या पुरावा निश्चित दावते तुला. थांब, असं वाटणार नाही. मी पुरावा घेऊनच जाते घरी. बघ आता, बघ तू बघशीलच. बापरे, मी यामिनी मॅमच्या फोन मधून नंबर डिलीट केलाय. आत्ताच्या कॉल लॉग्स मध्ये मॅमचा नंबर दिसत असेल. नाही, मला आता तिकडे जाण्याच्या आधी त्याच्या फोन मधून यामिनी मॅमचा नंबर डिलीट केला पाहिजे. आजच केला पाहिजे. त्याला झोप लागली बहुतेक.